आणि एक मोठी बातमी ती म्हणजे उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आपल्याला माहिती आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। दीर्घ आजारानं रतन टाटा यांचं निधन झालं। मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि त्यामुळे भारतासोबतच जगभरातील उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे। रतन टाटा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 साली झाला। जमशेदजी टाटा यांनी त्यांना दत्तक घेतलं। मुंबईच्या कॅम्पियन शाळेमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं। 1955 मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली। 1959 मध्ये आर्किटेक्चरमध्ये त्यांनी बॅचलर पदवी मिळवली। कार्नेल विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅनेजमेंटची पदवी मिळवली। 1962 मध्ये रतन टाटा समूहामध्ये ते दाखल झाले। 1971 मध्ये नेल्को कंपनीची धुरा त्यांनी सांभाळली। 1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीजची सूत्र सोपवली। 1990 ते 2012 मध्ये टाटा समूहाचे ते अध्यक्ष बनले। ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत टाटाचे ते अंतरिम अध्यक्ष होते। 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सार्वजनिक केली आणि 2009 मध्ये सामान्यांसाठी नॅनो कारचं लॉन्चिंग रतन टाटा यांनी केलं। तर असा हा रतन टाटा यांचा जीवन प्रवास। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, तुम्ही आता कुठे आहात आणि त्याचसोबत रतन टाटा यांचं पार्थिव एनसीपीए इथे अंत्यदर्शनासाठी केव्हा ठेवलं जाईल, कधीपर्यंत असेल, अंत्यसंस्कार कधी? श्वेता, सध्या मी कुलाबा येथील रतन टाटा यांनी आपल्या वयाचं जवळपास संपूर्ण आयुष्य ज्या समुद्र किनाऱ्याच्या घरी घालवलं, समरसेट हाऊस याला म्हणतात, याच ठिकाणी अगदी आत आपण जे समोर काळं गेट आहे त्याच्या शेवटच्या बाकावर समुद्राच्या बाजूने असणारं छोटंसं घर, अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा जो शब्द ज्याला वापरला जाऊ शकतो अशा पद्धतीने आपण बघतोय की अनेक उद्योजकांचे घर, कुणाचं मोठ्या मोठ्या इमारती ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी मात्र रतन टाटा यांचं घर जुनं कुलाब्यातलं अगदी साधंसं घर आपण बघतोय की हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यांचा जवळचा मित्रपरिवार असेल, त्यांचे जुने सवंगडी असतील आणि घरातल्या काही व्यक्ती यांचं ये जा आता सुरुवात झालेली आहे। साधारण 10 पर्यंत याच ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव शरीर जे आहे ते या ठिकाणी राहील आणि त्यानंतर इथून अंतिम प्रवास ज्याला आपण म्हणतो की त्याला सुरुवात होईल आणि एनसीपीए या ठिकाणी त्यांचं पार्थिव शरीर 10 ते 4 या वेळेत ठेवलं जाईल। या दरम्यान राज्यातल्या नाही तर देशातले राजकीय नेते असतील, बडे उद्योजक असतील, सामाजिक क्षेत्रातील बड्या हस्ती असतील, ह्या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ते येतील। तिथं अनेकांनी आतापासूनच तिथं गर्दी करायला देखील सुरुवात केली। मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांच्यासोबतच राज ठाकरे हे देखील त्या ठिकाणी येतील, ही जी माहिती प्राथमिक येते समोर त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खरं तर 2 यापैकी नेत्यांनी काल रात्रीच मुख्य ठिकाणी जाऊन म्हणजे ब्रिच कँडी इथं जाऊन त्यांचं अंतिम दर्शन घेतलंय। खरं मात्र आज देखील ते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एनसीपीएला पोहोचतील अशी माहिती कळते। एकंदरीत बघितलं तर रतन टाटा या एका नावाच्या सोबत 1-2 नव्हे तर लाखो अशा गोष्टी, लाखो अशी चांगली उदाहरणं जोडली गेलेली आहेत आणि त्यामुळं फक्त व्यक्ती म्हणून, शरीर म्हणून त्यांना जरी गेले असले तरी अनेक गोष्टी, अनेक त्यांचं कारकीर्द ही अगदी देशाच्याच नाही तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरावी अशीच काही ठरली आहे। अनेक उदाहरणं देता येतील आणि त्यामध्येच त्यांचं फक्त व्यक्ती किंवा
याच्याबद्दलच प्रेम नाही तर पेट लवर किंवा अॅनिमल लवर म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्यासाठी देशभरातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम म्हणजेच एक विशेष रुग्णालय त्यांनी मुंबईत स्थापन केलं होतं आणि स्वतःहून त्याकडे ते काळजीने लक्ष द्यायचे. आणि म्हणूनच अॅनिमल लवर म्हणून ओळख असणाऱ्या टाटांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या घटना ज्या आहेत त्यामुळं फक्त आपण बघतोय की त्या याच्यामध्ये अँब्युलन्स जी आहे ती आपण बघतोय की आता जाताना दिसते. रतन टाटा यांनी आपलं शरीर पार्थिव शरीर हे झाल्यानंतर आपण बघितलं होतं की हा संपूर्ण प्रवास त्यांचा गेल्यानंतर फक्त आपली आयुष्यभराची कमाई जी आहे आपलं आयुष्यभराचं सगळं उद्योग क्षेत्रातलं योगदान जे आहे ते देखील त्यांनी सर्वांना म्हणजे दान जे आहे ते केलं होतं. आणि त्यामुळं आपण बघितलं तर त्यांच्या या सगळ्या याच्याकडे बघितलं तर हा संपूर्ण प्रवास जर लक्षात घेतला तर आपल्या कमाईच्या किंवा पूर्ण उद्योग क्षेत्राच्या 65% रक्कम ही त्यांनी यापूर्वीच दान केलेली आहे. उर्वरित 35% रक्कम ही देखील दानच म्हणावी लागेल कारण त्यातनं येणारा इन्कम जो आहे त्यातनं येणारा जो नफा आहे तो वेगवेगळ्या संस्थांना टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून जात राहतो. म्हणजे आयुष्यभरात 86 वर्ष वय वर्ष 86 असताना त्यांचं निधन झालंय आणि त्यानंतर या पूर्ण वर्षात अगदी कमावलेला एक रुपया हा स्वतःकडे न ठेवता तो विविध क्षेत्रात विविध साहित्य म्हणजे याच्यामध्ये दान करण्यामध्ये रतन टाटा यांचा हात जी दानत ज्याला आपण म्हणतो तो कोणीही पकडू शकत नाही असंच म्हणावं लागेल. श्वेता. बरोबर आहे राहुल. आणि आज रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशभरातले नेते आज कुलाबा या ठिकाणी येतील त्यांच्या निवासस्थानी किंवा मग जिथे त्यांचं पार्थिव एनसीबी येथे ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे तिथे बरेचसे नेते आज येणार आहेत. राहुल, आज संपूर्णपणे एक प्रकारे दुखवटा पाळला गेलाय. सरकारकडून तशी घोषणा झाली आहे. आज कुठलेही कार्यक्रम असेल तर ते रद्द करण्यात आलेले आहेत त्याबद्दल. अगदी बरोबर श्वेता. खरं तर राजकीय शासकीय दुखवटा जो आहे तो पाळण्यात आला. आपण बघतोय की रतन टाटा यांना मानवंदना अंतिम मानवंदना देण्यासाठी मुंबई पोलिसांचं हे दल जे आहे ते त्यांच्या सोबत आज जाताना आपण बघतोय. शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार हे काल रात्रीच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच या ठिकाणी दर्शन घेतलं होतं. आणि फक्त आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक वगळता कोणताही शासकीय कार्यक्रम होणार नाही. इतकंच नाही तर त्यांना ज्या पद्धतीनं शासकीय इमामात राष्ट्रध्वज हा जो आहे तो अर्ध्यावर खाली आणून त्यांना ती सन्मान जो आहे तो रतन टाटा यांचा केला जाईल. आपल्याला माहिती आहे की पद्मभूषण पद्मविभूषण याच्या सोबतच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रतन टाटा हे फक्त एक नाव नव्हतं तर इतिहासात अजरामर होणारं एक मोठं काव्य या निमित्तानं कुठेतरी काळाच्या पडद्याआड झाले असं म्हणावं लागेल. काही उदाहरणं द्यायची असतील तर वारंवार आपण आपल्याला माहिती आहे की मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणी रतन टाटा आणि त्यांची कार्यालय आहेत त्या त्या ठिकाणी असणारी स्वच्छतेपासून ते नियमात होणारी कामं या सगळ्या गोष्टींवर रतन टाटा यांचं नाव खूप मोठं होतं आणि त्यामुळं त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाचं प्रत्येक पान आपल्याला माहिती आहे की अनेक मित्र अनेक उद्योजक अनेक कर्मचारी हे कुटुंब म्हणून रतन टाटा हे आपल्याला मानायचे. आणि त्यामुळं त्या सगळ्या संपूर्ण संपर्कात आज त्यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्या प्रत्येकाला जणू कुणी आपल्यातलाच एक कुटुंब पुरुष किंवा कर्ता पुरुष गेलाय की काय अशी भावना जी आहे ती प्रत्येकाकडून निर्माण होते. उद्योग क्षेत्रातला देशातला भीष्म पितामह आपल्यातनं गेलाय अशी भावना अनेक उद्योजकांमध्ये यामध्ये अगदी सगळ्यात स्वस्त म्हणजे सामान्यांसाठी बनवलेली नॅनो कार ते जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले टाटांचे शेअर्स ज्यानं प्रत्येक घराला आर्थिक सबलता दिली आर्थिक ताकद दिली आणि त्यामुळं आता हे जे रतन टाटा आहेत आपल्यातनं गेलेत हा जो कुटुंबातला कुणीतरी गेल्यासारखा जो भाव आहे तो मात्र दिसतोय. आणि त्यामुळे एनसीपीला होणारी गर्दी सामान्यांपासून ते अगदी सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातली गर्दी हे सगळेजण त्या ठिकाणी पाहायला मिळतील. श्वेता. बरोबर आहे राहुल. तुमच्याकडे पुन्हा येऊ.
आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेतच राहू. कशा पद्धतीनं किती वाजता त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणलं जात आहे, अंत्यसंस्कार कधी होणार, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तर या सगळ्या संदर्भात माहिती घेत राहू. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.